नमस्कार, मी दिव्या हुरकट रांदड. पाहूयात आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या एका मोठ्या दाव्याने खळबळ उडाली आहे. ईडी पासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजपासोबत गेलो असं भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आलाय. द इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया या राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात हा दावा करण्यात आलाय. मी ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आली. मला ईडीच्या तावडीतून सुटल्यानंतर पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासारखे नेते तुरुंगात गेले होते. ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजप सोबत जावं लागेल अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती असा दावा केल्याचं सरदेसाईंनी आपल्या पुस्तकात म्हटलंय. मात्र यावर स्पष्टीकरण देताना आपण असं कुठेही वक्तव्य केलं नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. शिवाय त्या पुस्तकावर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुस्तकावर कारवाई होते का हे पाहावं लागणार आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना दोघंही आग्रही असल्याचं कळतंय. 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान सभेला मिळावं यासाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना दोघेही आग्रही आहेत. 18 नोव्हेंबरला दुपारी प्रचार बंद होत असल्याने 17 नोव्हेंबरची रात्रीची शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानावर व्हावी असा दोन्हीही ठाकरेंचा आग्रह असल्याची माहिती समोर आली. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी इतर राजकीय पक्षात सहभाग घेण्यास परवानगी दिल्यास संघर्ष उद्भवू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी असं शिवसेना ठाकरे गटाने महापालिका निवडणूक आयोगाकडे म्हटलंय. राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे उमेदवार असल्याने 17 नोव्हेंबरला स्वतः राज ठाकरे अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याचं त्यांनी ठरवलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार उतरवल्याने अगोदरच अडचणीत असलेले भगीरथ भालके यांना पंढरपुरात धक्का बसलाय. पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष उज्ज्वला भालेराव आणि त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांनीही भालके यांची साथ सोडली. तत्पूर्वी मंगळवेढ्यात समविचारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही भाजप आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याबाबत सूतोवाच केलेला आहे. त्यामुळे भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत. भगीरथ भालके हे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पंढरपुरात विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचं आव्हान असतानाच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना एबी फॉर्म देऊन विधानसभेच्या मैदानात उतरवलंय. त्यामुळे भाजपच्या विरोधात लढताना भालके यांना मित्र पक्षाची साथ असणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विदर्भातील भंडारा आणि रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेतली. शेवटची सभा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेच नाही. मुख्यमंत्री रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांच्यासाठी देवला पारला आले. येथील सभा आटोपून ते दक्षिण नागपूरला येणार होते. 9:15 वाजेपर्यंत भाजपने त्यांची वाट पाहिली. मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी सुद्धा गर्दी केली होती. आचारसंहितेनुसार रात्री 10 वाजल्यानंतर सभा घेता येत नाही. उशीर झाल्याचं कळून त्यांनी मोबाईलवरून संवाद साधला. असं असलं तरी मुख्यमंत्र्यांनी दक्षिण नागपूरमध्ये मुद्दामच सभा घेणं टाळल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना माजी खासदार आणि भाजप नेत्या पूनम महाजन यांनी धक्कादायक विधान केलंय. लोकसभेला तिकीट कापल्यानंतर आता महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केलाय. तसंच महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल त्यामुळेच माझं खासदारकीचं तिकीट कापण्यात आलं असं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवली आहे. त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. भाजपने लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांचं मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून तिकीट कापत मोठा धक्कातंत्र वापरलं होतं. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ती खरीही ठरली. त्यांच्या जागी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्यात आलं होतं. पण एकीकडे लोकसभेला पराभूत होऊनही विधान परिषदेवर संधी देण्यात आल्यानंतर पूनम महाजन यांचं पुनर्वसन कसं करणार याची जोरदार चर्चा झडू लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा आज खानदेशातील धुळे जिल्ह्यात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं भाषण संपल्यानंतर मोदींनी धुळे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना व्यासपीठावर समोर बोलवलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे खुर्चीवर बसून होते. मात्र नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत देवेंद्रजी तुम्ही देखील उमेदवार आहात असं म्हणताच
फडणवीस धावत पळतच पुढे आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मोदींसोबत हातात हात घेऊन त्यांनी समोरील जनतेला अभिवादन केल्याचं देखील पाहायला मिळालं. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभनापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत तब्बल 438 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. यात एकट्या महाराष्ट्रातून 280 कोटींचा ऐवज जप्त झाला असून 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत या रकमेत तिपटीने वाढ झाली आहे. जप्त केलेल्या ऐवजमध्ये रोख रक्कम, मद्यसाठा, अंमली पदार्थ तसंच मौल्यवान धातू आणि भेटवस्तूंचा देखील समावेश आहे. कोकणाला 750 किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली आहे. आमच्याकडे कसले प्रोजेक्ट येतात? ऊर्जेचे, रिफायनरीचे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सुंदर प्रदेश आहे. पर्यटनावर हे 3 जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोचू शकतात. कधी केरळमध्ये रिफायनरी आल्या आहेत का? अख्खं राज्य पर्यटनावर चालतं. लांब कशाला जाता? शेजारचा गोवा घ्या. पर्यटन या विषयावर गोवा सुरू आहे. तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही इतकं सुंदर कोकण करता येईल. तुम्हाला घर, गाव, तालुका सोडण्याची गरज नाही. हे आमचे खासदार दिल्लीत जाऊन काय करतात? कोकणाच्या विषयात आतापर्यंत कोणते प्रश्न मांडले? पर्यटनाचे कोणते मुद्दे मांडले? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 2 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. बँकेच्या एटीएम व्हॅनमधून बेहिशोबी पैसे नेले जात असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या भरारी पथकाला मिळाली आहे. आज दुपारी विरार पश्चिमेच्या भाजी मार्केट परिसरात सापळा लावून बँकेच्या एटीएम व्हॅनची चौकशी केली असता त्यात ही बेहिशोबी रक्कम आढळून आली आहे. वाढवण विमानतळाबाबत मोदींनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पहिली सभा झाली. त्यावेळी ते बोलले, महाराष्ट्रात वाढवण बंदराचं उद्घाटन नुकतंच मी केलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी मी काही बोललो नाही, परंतु आता ज्या दिवशी महायुती सरकारचा शपथविधी होईल त्यानंतर राज्य सरकारसोबत आम्ही बैठक घेऊ. त्या बैठकीत वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबाबत चर्चा होईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. अशाच महत्त्वाच्या बातम्या आम्ही रोज तुमच्यासाठी आणत असतो. या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.